कांग्रेस की ओर से किसानों और सामान्य जनता की विभिन्न मांगों को लेकर एवला तहसील कार्यालय के सामने प्रतीकात्मक धरना आंदोलन किया गया, जिसमें टिमकियां बजाई गई। आंदोलनकारियों ने मांग की कि प्याज का प्रति क्विंटल 3,000 रुपए का समर्थन मूल्य घोषित किया जाए। पहले ही बिक चुके प्याज पर प्रति क्विंटल 1,500 रुपए का अनुदान दिया जाए और पेट्रोल डीजल की बढ़ी हुई कीमतों में कटौती की जाए। इस दौरान आंदोलनकारियों ने सरकार के खिलाफ घोषणाबाजी भी की और कहा कि किसानों और आम लोगों की समस्याओं की ओर सरकार को तुरंत ध्यान देना चाहिए। अब देखना होगा कि कांग्रेस का यह टिमकी प्रदर्शन क्या सरकार के कानों तक आंदोलनकारियों की मांग की गूंज पहुंचाएगा भी, या फिर आंदोलनकारियों की प्याज मूल्य को लेकर की गई मांग जस की तस रहेगी। शेतकऱ्यांचं घामाचं दाम मिळण्यासाठी मागतोय आम्ही, सरकारकडे भीक नाही मागत आहे। या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि आज शेतकऱ्याचं महत्वाचं पीक कांदा आणि मका आहे। कांद्याचे भाव पूर्णतः कोसळलेले आहे। जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा आज शेतकऱ्याला मिळत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमी भाव द्यावा। त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा शेतकऱ्याने मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेला आहे त्याला 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर जी मका हमी भावाने खरेदी केली जात आहे, सोयाबीन केली जात आहे, त्याची मुदत वाढवण्यात यावी। त्याचं पेमेंट त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावं। त्याचबरोबर 7/12 उतार्यावर जी पीक पेऱ्याची मकाची नोंद आवश्यक आहे अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी। या मागण्यांसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन टिमकी वाजून करीत आहोत, कारण की सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे। शेतकरी ते रोज आत्महत्या करीत आहे, हवालदिल झालेला आहे, आर्थिक संकटात सापडलेला आहे। मग अशी परिस्थिती असताना सरकारने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे शेतकरी हिताची, परंतु ह्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हे टिमकी वाजवून हे आंदोलन करत